आप देख रहे हैं भवानी टाइम्स। ऑपरेशन सिंदूर बद्दल काय म्हटले प्रफुल्ल पटेल? प्रफुल्ल पटेल म्हणाले, आमची लढाई आतंकविरोधी आहे। देश संकटाच्या काळात असताना आम्ही कोणताही पक्ष पाहत नाही। भारत जबाबदार राष्ट्र, पाकिस्तानला गमावण्यासारखे काही नाही। प्रफुल्ल पटेल यांनी आज ऑपरेशन सिंदूर बाबत महत्त्वाचे विधान केले। त्यांनी स्पष्ट केले की भारताची लढाई फक्त आतंकवादाविरुद्ध आहे। आपल्याकडे गमवायला खूप काही आहे, पण पाकिस्तानकडे गमावण्यासारखे काहीच नाही। पटेल यांनी म्हटले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य निर्णय घेतला आहे। एका बाजूला त्यांनी आतंकवाद्यांना जबाबदार धरले, तर दुसऱ्या बाजूला भारताचे राष्ट्रीय हित सर्वोपरी ठेवले। त्यांनी राजकीय पक्षांवरही तीव्र टीका केली। चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर द्यायचीही गरज नाही। देश संकटात असताना आम्ही कोणत्याही पक्षाचा विचार करीत नाही, फक्त राष्ट्रहिताचाच विचार करतो, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले। भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकाच्या मध्यस्थीनं युद्धविराम काल संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आला आणि त्याच्यानंतर रात्री 8च्या सुमारे पाकिस्तानच्याकडून अनेक ड्रोनचे हल्ले आपल्या सीमेवर झाले। जम्मू असो, पठाणकोट असो, जैसलमेर असो आणि भुजपर्यंत, आणि त्यामुळे भारतीय सेनानी शौर्य दाखवून ते सगळे ड्रोन आपल्या धरतीमध्ये पडण्या अगोदर ते पाडून दाखवले। ते त्यांचं शौर्य आहे। आता खऱ्या अर्थानं पाकिस्तानी युद्धविराम जर करायचे असेल तर हे सगळं थांबवलं पाहिजे। काल रात्री तसा सूचक इशारा आपल्या भारताच्या वतीनं आपले परराष्ट्रीय सचिव यांनी दिलेला आहे आणि आजचा दिवस आपण बघू। आता काही त्यांच्याकडून काही लोकांनी म्हणजे आगाऊपणा करून हे केलेलं आहे की पाकिस्ताननी एक योजनेच्या अंतर्गत हे केलेलं आहे, सगळं आज आपल्याला कळेल। पण भारत पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट भूमिका आपली होती की आमची लढाई पाकिस्तानच्या सामान्य नागरिकच्या विरोधात नाही, आमची लढाई जी आहे हे आतंक त्याच्या विरोधात आहे। आणि पहलगाममध्ये आतंकवादी आपल्या देशामध्ये घुसून त्यांनी आपल्या 26 नागरिकांना आणि खास करून या पद्धतीनं त्यांना मारलं, हे अतिशय म्हणजे घृणास्पद आहे। आणि म्हणून भारताने एक कठोर भूमिका पाकिस्तानच्या आतंकवादाच्या विरोधात घेतली आणि ऑपरेशन सिंदूर अतिशय एक महत्त्वाचा, पहिल्यांदा सन 71च्या लढाईनंतर पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये आज जाऊन आपण अतिरेकीचे आतंकवादचे 9 ठिकाण आपण नष्ट केले आहे। त्याच्यानंतर पाकिस्ताननी खूप सारे ड्रोन पाठवून हमला करायचा प्रयत्न केला, ते काही सफल झाले नाही। उलट भारतीय सेनानी पाकिस्तानमध्ये खूप आत जाऊन म्हणजे सीमेच्या 150-200 किलोमीटरपर्यंत जाऊन तिथल्या अनेक त्यांचे हवाई अड्डे जे आहे, जिथे मिलिटरी बेस ज्याला म्हणतात, त्याला खूप सारा नुकसान करण्याचं काम आपली भारतीय सेनानी, आपले वायुसेनानी सफलतापूर्वक केलं। आणि त्यामुळे अमेरिकाची मध्यस्थी हे होणं स्वाभाविक होता, कारण आपण ही खूपच शक्तिशाली आपण राष्ट्र आहोत। पण पाकिस्तान काही नाजूक क्षणी घाबरून काही न्यूक्लिअर आणि बाकीच्या काही असा काही परमाणु शक्तीचा वापर करू नये म्हणून अनेक राष्ट्रांनी, अमेरिकासह सौदी अरेबिया असो, इराण असो, त्या सगळ्या राष्ट्रांनी संयम बाळगण्याची आपल्या सगळ्यांना विनंती केली आहे। भारत एक जबाबदार राष्ट्र आहे। आपल्याला गमवायचा खूप सारा आहे, पाकिस्तानला गमवायला काहीच नाही, कारण शेवटी तो फेल्ड राज्य आहे, देश आहे आणि तिथे सामान्य नागरिकांना आज किती कष्ट घ्यावं लागते ते आज सगळ्यांना दिसून येत आहे। पाकिस्तानच्या अंतर्गतसुद्धा बलुचिस्तान एक वेगळा राष्ट्र बनवण्याच्या दिशेने आहे आणि बलुचिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या लोक म्हणजे अस्वस्थ आहे। हे पाकिस्तानला
परवडणार नाही. आणि म्हणून हे सगळं लोकांच्या एक दिशा बदलण्यासाठी, लोकांच्या ध्यान बदलण्यासाठी आपल्या भारताच्याकडे ते त्या नेहमीच त्यांच्या आर्मीची ही सवय आहे की भारताच्या विरोधात काही ना काही करत राहायचं. नाहीतर पाकिस्तानची जी सेना आहे त्याचा काही अर्थच राहणार नाही. म्हणून सेना तिथे लोकशाही तर अजिबात नावाची नाही आहे. पाकिस्तानमध्ये सर्वात लोकप्रिय नेता जो आहे, पक्ष आहे, तो इम्रान खानचा आहे. त्याला तुरुंगात टाकलेला आहे. आणि जे इलेक्शनमध्ये जिंकले नाही, शहबाज शरीफ, त्यांना आज देशाचा प्राईम मिनिस्टर केला आहे. त्यामुळे हे एकदम सिद्ध होत आहे की पाकिस्तान आर्मीच्या माध्यमातूनच चालवला जातो. आणि तिथला जो जनरल आहे मुनीर, तो एकदम म्हणजे अतिरेकीला मदत करणारा माणूस आहे. त्या हिशोबाने भारताने पण जबाबदारीनं वागणं गरजेचं होतं. आपण त्यांनी जे काही उपक्रम आपल्या देशामध्ये येऊन केलं त्याला आपण चांगलं उत्तर देण्याचं काम केलं आहे. अनेक आतंकवादी ठार झाले. मसूद अझहरसारखा प्रख्यात जे आतंकवादी आहे त्यांच्या अनेक कुटुंबाशांना आपल्या हल्ल्यामुळे म्हणजे ते आपण मारू शकलो, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून भारत पहिल्या दिवसापासून एक संयमी भूमिका की आम्ही हल्लाही करतो पण आम्हाला सामान्य नागरिकांना मारायचं नाही आहे. पाकिस्तानच्या व्यक्तिगत कुठल्याही माणसाशी आमच्या वैर नाही. ह्या देशाकडून जे आमच्या देशामध्ये जे आतंक फैलवण्याचं काम होत आहे त्याला आम्हाला मुकाबला करायचा आहे. याच्यावर संजय राऊत म्हणतात की माघार का बरं घेतली, हा त्याच्यात शोधा लागत नाही. आता चिल्लर माणसाच्या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्यांना स्वतःला काही माहीत नाही आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, देशाचा भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल, स्वतःचा चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. सर, जसं आपण आता म्हटलं की शहनाज शरीफला आताही त्यांनी आशा आहे की जो सिंधू करार आहे आणि काश्मीर संदर्भात अजून चर्चा होईल आणि याच्यावर तोडगा निघेल अजूनही त्यांना आशा आहे. भारताने काल सीज फायर घोषणा करता असताना हे इंडस वॉटरचे जे आपला करार आहे त्याच्याबद्दल अजिबात कुठलाही कन्सेशन मान्य केलेला नाही. आणि म्हणून पाकिस्तान हादरलेला आहे. काही लोक म्हणतात की सीजफायर का झाला. अरे आपण जबाबदार देश आहो, आपल्याला सगळ्या बाबतीचा विचार करावा लागते. लोकांना काय नुसतं खाली काही बोलायचं आणि टोमणेबाजी करायचं असं नाही आहे. जे जबाबदारीच्या पदावर असतात त्यांना देशाच्या हितासाठी जबाबदारीनं निर्णय करावा लागते. आणि आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दोन्ही बाजूचा विचार केला. एका बाजूला आतंक आणि अतिरेकीला उत्तर देण्याचं काम केलं, दुसऱ्या बाजूला भारताच्या हित हे पण बघायचं आहे. भारतामध्ये नुकसान होता कामा नये. भारताचे सामान्य नागरिकांच्या म्हणजे सुरक्षेसाठी सुद्धा भारत सरकारची जबाबदारी आहे. लोकांना काय उगीचंच काही बोलायचं का तुम्ही आज 10 बॉम्ब आणखीन टाकून घ्या. अरे ते बरोबर आहे, बोलणं सोपं आहे, पण ज्यांना जबाबदारीच्या पदावर बसून निर्णय करावा लागते त्यांना माहीत आहे की देशाच्या भलेसाठी आणि कितपत आपण समोर जावं. असं नाही आहे की भारत कुठे घाबरतो आहे. आपल्याला पाकिस्तानच्या विरोधात लढाई लढायला काही अडचण नाही आहे, पण त्याचा दुसरी बाजू पण आपल्याला बघावं लागते. आणि आंतरराष्ट्रीय आज आपण सर्व देशाच्या बरोबर जेव्हा आपण संबंध ठेवतो, काही त्यांचाही चांगले सल्ला असेल, नीट आपल्याला काही सूचना असेल त्या आपण ऐकून काही निर्णय करत असतो. तेच आपण केलं आहे. सर, ज्या दिवसपासून राष्ट्रवादी वेगळी झाली त्या दिवसपासून दोन्ही गट एकत्र येणार अशा वेगवेगळ्या चर्चा होता. मात्र आदरणीय शरद पवार साहेबांनी 2 दिवसांपूर्वी स्ट्रॉंग संकेत दिले आहेत की हा जो निर्णय आहे ते सुप्रियाताई करतील. असं आहे की हे महत्त्वाचे जे विषय आहे हे काही नुसतं प्रेसमध्ये काही चर्चाचा विषय नसते, पहिली गोष्ट. दुसरा असा कुठलाही प्रस्ताव अजून आमच्यापर्यंत पोचलेला नाही. तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की हे सगळं चर्चा करत असताना कोणी मी व्यक्तिगत माझ्या विचार मांडणं हेही योग्य नाही. आम्ही सगळे लोक जे प्रमुख मंडळी आहोत चर्चा करू, त्याच्यानंतर ज्या विषयावर काही भाष्य करायचं असेल तर योग्य राहील.
सर, अशी चर्चा सुरू आहे की युती संबंधात पुढे अजित पवार गटाच्या नेत्याकडून सुद्धा एक विरोध होत आहे, चर्चा सुरू आहे. कोणत्या शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये त्याप्रमाणे एक जवळीक वाढलेली आहे. युती होण्याची चर्चा सुरू आहे, मात्र अशी चर्चा सुरू होत की अजित पवार गटाकडून सुद्धा एक या युतीला विरोध होत आहे काही नेत्याकडून. असं आहे की मी तुम्हाला आता परवाची काहीतरी चर्चा सुरू झाली आणि तुम्ही आज म्हणता विरोध आहे. कोणाचा विरोध, कुठले विरोध? आता देशामध्ये 2-4 दिवसापासून एवढा महत्त्वाचा विषय युद्धाचा चालल्या असताना आम्ही काय आमच्या पक्षाच्या काही राजकारणाची चर्चा करायची की देशाचा पहिला विचार करायचा? देश आज संकटाच्या काळामध्ये जेव्हा असतो, आम्ही सगळे कुठलाही पक्ष पाहत नाही. आम्ही प्रत्येक पक्षातले लोकांनी सत्तामध्ये असो की विरोधामध्ये असो, तिथे राजनाथ सिंगजींनी बैठक बोलवली होती. आम्ही हजर होतो. काही 15-1 नेता देशातले सगळ्या पक्षातले होते, त्यामध्ये मी सहभागी झालो आणि तिथे काही राजकारण न करता सगळ्यांनी एक मुखाने सांगितलं की आम्हाला देशाच्या संरक्षण हे महत्त्वाचं वाटते. तुम्ही जे योग्य निर्णय कराल त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आप देख रहे हैं भवानी टाइम्स.